हाय हॅलो नमस्कार, मी काजल. माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ आहे बाळाची मालिश आणि आंघोळ. नवीन आईसाठी खरंच एकट्याने आंघोळ घालणं हे अवघड नाही तर फार सोपं आहे. फक्त बाळाची काळजी घेऊन ह्या गोष्टी केल्या जातात आणि अशा तऱ्हेने बाळाची आंघोळ आणि मालिश आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. 1 ते 1.5 महिना माझ्या आईनेच आंघोळ घातली, पण त्यानंतर तिची सुट्टी संपली. त्याच्यानंतर मलाच हे सगळं करायचं होतं आणि ती होती तोपर्यंतच मी ह्या गोष्टी सगळ्या शिकवून घेतल्या होत्या. तशी मला भीती वाटत होती, कसं काय करता येईल, बाळ तेलाने माखलेलं असतं तर भीती वाटते. पण आता मी मालिश करण्यासाठी बाळाला तेल असं 2 वाटीमध्ये काढून घेतलं होतं. पॅराशूट ऑइल म्हणजे खोबऱ्याचं तेल हे टाळू भरण्यासाठी आणि मसाजसाठी मी फिगारोचं तेल वापरलं आहे. पॅराशूटचं मी वाटीत कोमट करून तेल घेतलं आहे. आधी मालिश करून शेवटी मी टाळू भरते, कारण टाळू भरताना ही नेहमी रडते. त्याच्यामुळे मी ते सगळ्या शेवटी करते आणि तोपर्यंत तेलही थंड होतं. मग मी मालिश करायला चालू केलेलं आहे. सगळ्या अंगाला, जॉईंटला सगळीकडे तेल भरपूर लावून घ्यायचं. त्यानंतर मालिश करायला सुरुवात करायची. आता मालिश करण्याचे खूप सारे फायदे आहेत. मालिशचा एक ठराविक टाईम ठरवून घेतला पाहिजे, कारण बाळ खूप चिडचिडतं किंवा रडत असताना मालिश करू नये. आणि बाळाला मालिश करायच्या आधी किमान अर्धा तास फीडिंग करून त्याची ढेकर काढून मग मालिश करायला घ्यावी. मालिशचे बाळाला खूप सारे फायदे होतात. तसेच बाळाची त्वचा मऊ राहते, चमकदार होते. तसेच स्नायू, हाडं मजबूत होतात. यांसोबत बाळाला शांत झोप देखील लागते, रक्ताभिसरण सुधारते आणि पचनक्रिया देखील चांगली राहते. बाळाची मालिश ही करणं खरंच गरजेचं आहे. बाळाची मालिश केलं की बाळ आनंदित राहतं आणि शांत झोप लागते. त्यांसोबत मालिशसोबत बाळासोबतचं भावनिक नातं आणि आईने केली तर अधिकच उत्तम. मालिश करताना आई बाळासोबत बोलते आणि मी देखीलही छान तिच्याशी गप्पा मारत मी तिची मालिश करते. त्यामुळे आई आणि मुलातील किंवा मुलीतील छान नातं असं घट्ट होतं. त्यामुळे खरंच गप्पा मारत मालिश कधी आणि कशी होऊन जाते कळत देखील नाही आणि मुलांनाही छान विरंगुळा होतो. मालिश करताना मी प्रत्येक ठिकाणी 4 ते 5 वेळा रोटेट करून, जास्त दाबत वगैरे नाही, खूप कमी दाबाने मालिश करायची असते. कारण लहान मुलं असतात, त्यांना सहन होत नाही. त्याच्यामुळे मी खूप हलक्या हाताने मसाज करत राहते आणि तिलाही छान वाटतं आणि तीही रिस्पॉन्स छान देते आणि अशा प्रकारे आमची मालिश होते. असं रोजचं आहे आमचं. आता तुम्हाला जमेल असं तुम्ही 1 दिवसाआड आठवड्यातून 2दा, पण मी नेहमी रोजच मालिश करत आलेली आहे. पूर्ण 6 महिने कंप्लीट झाले आहे माझ्या बाळाला. मी रोज मालिश केलेली आहे. त्याच्यामुळे ती छान झोपते. आणि मालिशबद्दल किंवा मालिश करताना बाळ रडत असेल, कुठं दुखेल किंवा काय जास्त दाब पडेल त्याची खूप काळजी घ्यावी लागते. तेल कोणतं वापरताय त्याच्यावर पण आहे, कारण बाळाला ॲलर्जी होऊ शकते. कारण लहान बाळाची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते, त्यामुळे तीही काळजी घ्यावी लागते. आणि ह्याबद्दल काही डाऊट्स वगैरे असतील तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. आपल्याकडे मोठ्या माणसांचं हात, पाय, खांदे, कंबर, पाठ अशा यांची मसाज केले तर मग खूप रिलॅक्स होतं. तसं बाळ 6 महिने जास्त हालचाल करत नसतं, कारण ते झोपून असतं. त्यांनाही रिलॅक्स वाटावं म्हणून मालिश करावी. आणि त्यामुळे पोटाला, पाठीला किंवा हातापायांना मालिश केली तर हाडे बळकट होतात. पोटाची मालिश केली तर गॅस होत नाही किंवा गॅस बाहेर निघण्यास मदत होते आणि पचनक्रिया सुधारते. आणि पाठीची मालिश केली तर स्नायू बळकट होतात आणि मान धरायला पण बाळ बऱ्यापैकी चालू करतं लवकर, असं मला तरी वाटतं. पण बाळ हे त्याचं म्हणजे मंथनुसार, वयानुसार त्याची वाढ होणारच आहे. पण त्याला आपण एक मालिश करून त्याला रिलॅक्स होण्यासाठी आपण त्याची मदत करू शकतो. आणि तेलाने मालिश केल्यानंतर फार फायदे आहेत, ते तुम्ही आत्तापर्यंत ऐकलेच आहेत. म्हणून बाळाची मालिश ही पिढ्यानपिढ्याने चालत आलेली आहे आणि आजी, आई सांगतच आले, बाळ हे तेलापाण्याने चांगलं होतं किंवा तेलापाण्याने बाळसं देखील छान येतं असं म्हणतात. तशी ती मला मालिश छान करू देते. ती एन्जॉय करत राहते आणि तिचा खेळही चालू असतो
आणि तिला बोलत बोलत आणि तिला खेळवत मालिश होऊन जाते. आणि मी व्हिडिओमध्ये पुढे आंघोळीबद्दल नवीन आईसाठी एकटीने आंघोळ कशी घालायची, आतापर्यंत तिचे पप्पा किंवा तिची आजी मदत करायची, पण आता मी एकटी घालू शकते आणि थोडी थोडी ती मान धरायला लागलेली आहे. आणि ते मी पुढे सांगितलं आहे. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बाळाला गुंडाळण्याची स्टोरी आहे. खरंच बाळाला मी गुंडाळायचं असं पाहिलेलं होतं. माझ्या फ्रेंडच्या बाळाला बघायला गेल्यावर छान तिला गुंडाळून झोपवलेलं होतं. मी तेच मनात ठेवलं. मी म्हटलं की माझं बाळ जेव्हा येईल तेव्हा मी माझ्या बाळाला असंच गुंडाळून छान झोपू घालेल. आणि तसाच व्हिडिओ मी यूट्यूबला वगैरे पाहिला आणि ते शिकले कसं वगैरे बांधून किंवा गुंडाळून बाळाला झोपायचं, ते मी पुढे दाखवलं आहे. अशा प्रकारे आमची मालिश झाली आणि छान व्यायाम करून तिला मी खेळवण्यासाठी ठेवते. आता जर बाळ रडत असेल तर डायरेक्टली आंघोळ घातली तरी चालते, पण मसाज केल्यानंतर मला वाटतं की थोडा वेळ खेळलं पाहिजे. अंगामध्ये ते छान मुरतं आणि बाळ हसत हसत नंतर आंघोळीला तयार देखील होतं. कधी कधी बाळ मसाज केल्यानंतर झोपी देखील जातात. त्यामुळे बाळ आंघोळीला लेट होतं असं काही नाही. बाळ झोपी गेलं आहे तोपर्यंत आपण पाणी वगैरे गरम करून आंघोळीसाठीची तयारी करू शकतो किंवा राहिलेलं एखादं काम पण होऊन जाऊ शकतं. त्यामुळे बाळाच्या सगळ्या ह्याच्यानुसार सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि तोंडाची मालिश करायला घेतली मला वाटतं, कारण बाळ फिडिंगसाठी कंटिन्यू फीड करत असतं तर गाल वगैरे दुखतात असं म्हणतात. म्हणून गालाची, डोळ्यांची, कपाळाची, आता आपल्यालाही पार्लरमध्ये गेल्यानंतर चेहऱ्याचा मसाज केल्यानंतर खूप रिलॅक्स होतो, तसंही बाळाचा मसाज करावा. आणि मी या प्रकारे बाळाचा मसाज करते आणि उलट्या साईडने घेऊन छान गाल वगैरे मागच्या साईडला हे करते. म्हणतात की बाळ बसायला लागलं की गाल थोडेसे पुढे येतात. त्यानंतर मी टाळू आणि मान टाळू असं भरून घेते तेलाने आणि तेलही कोमट झालेलं असतं. आता हा व्हिडिओ मी खरंच फास्ट फॉरवर्ड केलेला आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा झालेला म्हणून फास्ट केलेलं दिसते, पण फास्ट नाही तर मी खूप सावकाश आणि हळूवार मालिश केलेली आहे. तुम्हाला वाटत असेल व्हिडिओमध्ये खूप फास्ट केलेला आहे. आणि टाळू भरताना ती रडते, त्याच्यामुळे मी शेवटी लास्ट टाळू भरते आणि मग आंघोळीसाठी नेते. आणि आता व्हिडिओ काढला आहे त्याच्यामुळे मी तिला काही खेळून किंवा झोपून दिलं नाही, म्हणजे लगेच मालिश झाली की मी आंघोळीला घेतलं. आणि टाळू भरताना ती रडते, त्यामुळे मी तिला थोडंसं रिलॅक्स केलं. आपल्याकडे परंपरेने चालत आलेली गोष्ट आहे त्यातील ही टाळू भरणं. टाळू ही तेलाने भरले जाते आणि मग म्हणतात की तेल आणि टाळू भरले की टाळू भरून येते, पण असं काही नाही. टाळू म्हणजे तिथे कवटी नसते तर फक्त मांस असते आणि कवटी भरून येण्यासाठी तेलाचाच वापर करावा असं काही नाही. ती गोष्ट नैसर्गिक आहे. म्हणजे 9व्या ते 18व्या महिन्यांपर्यंत ही टाळू भरून येते. कॅल्शियम किंवा हार्मोन्सच्या प्रक्रियेमुळे त्याने टाळू भरून येते बाळाची आपोआप. त्यानंतर मी टाळू भरून बाळाला आंघोळ करण्याच्या आधी कोमट पाण्याची बकेट भरून साबण, काही शॅम्पू वगैरे वापरत असाल तर जवळ घेऊन आणि छान बसण्यासाठी पाट, आणि त्यानंतर बाळाची आंघोळ झाल्यानंतर टॉवेल, कपडे, मॉइश्चरायझर, पावडर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जवळ ठेवून घ्याव्यात, कारण बाळ परत थंडावलेलं असतं आणि नंतर गोष्टी शोधण्यात काही अर्थ नसतो. त्यामुळे सगळ्या गोष्टी तयार करूनच मग बाळाला आंघोळ करायला घ्यावी. आता ही थोडीशी 6 महिन्यांची झालेली आहे, त्यामुळे मी इथं हिला शॅम्पू वापरायला चालू केला आहे. आता बाळाची आंघोळ माझ्या मम्मीने 1.5 महिना घातली, ती मी बघत आलेली आहे कशी घालते, कसं काय करते, आणि त्या पद्धतीने मी आंघोळ घालायला चालू केलं. बाळाला आंघोळ घालणं हे महत्त्वाचं आहे, तसंच ही आनंदाची प्रक्रिया आहे असं मला वाटतं. बाळाला आंघोळ घालताना योग्य पद्धतीनेच घालावे, कारण नाकातोंडात पाणी जाऊ नये, साबण वगैरे जाऊ नये याची खूप काळजी घ्यावी लागते. म्हणजे सुरक्षितता आणि काळजी हे लक्षात घेऊन बाळाची आंघोळ घालावी. बाळाला आंघोळ घालताना जास्त गरम पाणी नसू नये, कोमट पाणी असावं आणि बाळाला जास्त वेळ पाण्यात ठेवू नये, कारण बाळाला सर्दी होण्याची
जास्त शक्यता असते. आपण तेल किंवा साबण काढण्याच्या नादात बराच वेळ बाळाला अंघोळ घालत बसतो, पण असं करू नये. फास्ट घालावी अंघोळ. बाळाला रोजच्या रोज अंघोळ घातली की बाळ स्वच्छ राहतं आणि इन्फेक्शनपासून दूर राहतं. त्यामुळे बाळाला रोजच्या रोज अंघोळ घालावी. ठीक आहे, ताप वगैरे आलं, सर्दी वगैरे असेल तर फक्त स्पंज करून घेतलं तरी चालतं, म्हणजे फक्त ओल्या कापडाने पुसून घेतलं तरी चालतं. पण बाळ सगळं व्यवस्थित असेल तर रोजच्या रोज अंघोळ घातली तर छान फ्रेश राहतं. या पद्धतीने अंघोळ घातली तर खरंच सोपं जातं एकटीने अंघोळ घालायला, आणि कुणाची मदत नसताना अशी अंघोळ घातली तर खरं सहज सोपे आहे. मी बाळाला आधी डोकं खाली आणि पाय माझ्याकडे घेऊन अंघोळ घालायचे, पण एका हाताने पाणी घालणं आणि एका हाताने सगळं करणं शक्य नव्हतं, म्हणून मी वरच्या साईडला डोकं आणि खाली पाय घेऊन केलं तर अंघोळी छान घालता येते. ती रडत देखील नाही, तोंडात साबण किंवा पाणी वगैरेही जात नाही, त्याची काळजी घेतली जाते आणि अशा प्रकारे अंघोळ घालते. मी सगळ्यात आधी चेहरा वगैरे केस धुवून घेते, त्यानंतर पालथं करून सगळे हात पाय पाठ वगैरे साबण लावून धुवून घेते. असं एक एक करून सगळ्या गोष्टी स्वच्छ साबणाने धुवून अंघोळ घालते आणि सगळ्यात शेवटी छान टाळू शेकून घेते. अंघोळ घालताना बाळाला पालथं आणि सरळ करताना मानेला धरणं खरंच गरजेचं आहे, कारण बाळाने मान पकडलेली नसते. त्यामुळे मानेखाली अलगदपणे हात घालून बाळाला सावकाश सरळ करायचं आणि तसंच पालथं देखील करायचं आणि अशा प्रकारे अंघोळ घालून घ्यायची. आणि अंघोळ झाल्यानंतर बाळाला कानामध्ये पाणी वगैरे गेलं असेल तर कान फुंकून ओवाळून बाळाला लगेच टॉवेलमध्ये कोरड्या घ्यायचा आणि स्वच्छ पुसायचं. मला देखील या गोष्टी माहिती नव्हत्या. मी देखील वरच्या वरी हात पाय सगळं पुसून घ्यायचे, पण बाळाची त्वचा अशी चिटकलेली हाताच्या जॉईंटला किंवा खांद्यांना, गळ्याच्या तिथे, बोटांच्या मध्ये अशी चिटकलेली स्किन असते आणि तिथे पाणी राहून जखम व्हायला चालू होते. जास्त कोरडं करायचं त्या जागी, कारण मग कोरडं ठेवलं तर जखम वगैरे होणार नाही, याची काळजी घ्यायची. आता मी देखील ह्या गोष्टी पाहिल्या नव्हत्या आणि गळ्याला थोडी थोडी जखम व्हायला चालू झालेलं, त्यामुळे मी या गोष्टी लक्षात घेऊन पहिल्यांदा या गोष्टी कोरड्या करून घेते आणि त्याला थोडीशी हवा लागली की तिथेही जखम वगैरे होत नाही. त्यामुळे ही काळजी तुम्ही देखील घ्या. आणि अशा प्रकारे आमची छान अंघोळ घालून झालेली आहे आणि कोरडं देखील केलेलं आहे मी बाळाला. आणि व्हिडिओ चालू होता म्हणून मी आधीच कोरडं वगैरे करून तिला डायपर वगैरे घालून घेतलं होतं आणि मी त्यानंतर अंघोळ करून तिला मॉइश्चरायझर वगैरे लावून आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कान वगैरे कोरडे करून घेतले, कारण अशा बारीक गोष्टी राहून जातात आणि त्यानंतर लक्षात येतात. तसंच मी सगळ्या गोष्टी छान कोरड्या करून तिला गुंडाळायला घेतलं. छान तिला बांधून झोपवते आणि ती म्हणजे जन्मल्यापासून असं बांधून झोपवण्याची तिला सवय लागलेली आहे. बांधून झोपवलं की ती किमान 2 ते 3 तास छान झोप काढते. अशा प्रकारे मी ह्या स्वॅडलमध्ये छान बांधून झोपवते. हे स्वॅडल खरंच लहान बाळाला गुंडाळून बांधून झोपवण्यासाठीच आहेत असं आहे, पण याचा मल्टी यूज करू शकतो. हे स्वॅडल खूप मोठे आहेत आणि ह्या स्वॅडलमध्ये खूप छान बांधता येतं बाळाला आणि बाळ छान प्रकारे झोपी जातं. ऊब देखील लागते आंघोळ केल्यानंतर आणि बाळाला असं बांधून झोपवलं की बाळ दचकत वगैरे नाही आणि शांत निवांत झोप होते बाळाची. कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.